अरे पांचों कठपुतलिया वाला खेल दिखाई के आया कि फिर से कठपुतली दूजो काय भी करो पर पैसों कमाओ। कठपुतलिया वाला खेल में पैसों कोनी न मिले। थको बाप, अरे थको बाप कठपुतलिया वाला पीछे राम प्यारो हुई क्यों। पहली ना टाबर मारा पदर में डालने। देख लो या घर में रहनो वे तो कठपुतलिया चाले कोनी। कठपुतलिया कर ओला तो हकाल ले उलाटसू। जाओ निकलो यहाँ से। कठपुतली सादर करते नाट्य संस्कार कला अकादमी पुणे। लेखन संध्या कुलकर्णी, दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी, नेपथ्य पुष्कर देशपांडे, पार्श्वसंगीत नहुष ढवळीकर, प्रकाश योजना प्रसाद कुलकर्णी, वेशभूषा आणि रंगभूषा मानसी कोकिळ। नाट्य संस्कार कला अकादमी पुणे सविनय सादर करीत आहेत कठपुतली। सावकाश रे, हडबडू नका आणि विनाकारण आवाज करू नका। चोर नाही मी आहे। अरे चोरच आहे, पळा। मी तुमचा मित्र श्री। अरे तू उठ। लागलं का? नाही। असा कसा पडलास? हळू हळू। असा कसा पडलास? अरे दिसत नव्हतं काही म्हणून। ए लाईट लावा रे। तिकडे का लाईटचं स्विच? बघू दे। ए गप। वाचलो तर वॉचमॅनची नजर चुकून फ्लॅट मध्ये तरी शिरू शकलो। हे हो ना, पण किमया बरं झालं तुला या फ्लॅटची किल्ली अगदी इझिली मिळाली। आता काही दिवस तरी आपण इथे निवांत राहू शकतो। करेक्ट। पण यार कुठे आलोय आपण? मला तर काहीच कळत नाहीये। अरे नक्की पुण्यातच आहोत ना? हो ना, मला तर खूप भीती वाटतेय। एक गप यार अनया, मला माहिती आहे ना आपण कुठे आलोय ते। अरे आमच्या आई बाबांना जर कुठे बाहेर गावी जायचं असलं ना तर मी आणि सार्थक इथे जायचो आजीकडे। अरे हो रे, हे माझ्या आजीचंच घर आहे। मग आता तुमची आजी काय वेड्या का? काही काय बोलतोय? आहे अमेरिकेला माझ्या मामाकडे। सर माफ करा जी, माफ करा। तर 3 महिने तरी येणार नाही आणि म्हणून आपण इथे आलोय। एक मया, मला खूप भूक लागली, काहीतरी खायला दे ना। हा ना, आजसाठी आणलंय मी, उद्याचं बघू काय ते। अनया नको मला। किमया, जर आई बाबांच्या लक्षात आलं की या फ्लॅटची किल्ली नेहमीच्या जागेवर नाहीये तर बरं होईल ना। आई बाबा आपल्याला शोधून तरी काढतील। शुभ बोल ग नारी, तर म्हणे आग लागू ते डोंगरी। डोंगराला मी असं कधी ग म्हणाले? मी तर फक्त आपल्या आई बाबांनी आपल्याला तरीच म्हणलं, अजून तुझी चिवचिव आणि याची कावकाव सुरू कशी झाली नाही काय? अरे सार्थक अनया, आता आलोय ना एकदाच घराबाहेर, मग जास्त विचार कशाला करताय रे? हा
रडायचं तर रडणार, पण जरा हळू आवाजात रड. ते शेजारच्या फ्लॅट मधल्या लोकांना कळलं तर रिकाम्या फ्लॅट मधून रडण्याचा मिशन सक्सेसफुल. ए कशाला चिडवताय तिला सारखं सारखं? अगं चेष्टा केली, जस्ट फॉर फन. हन्नकन लावी ना. ठीक आहे बाबा, आता परत नाही चिडत. सॉरी आल्या बस. अरे सगळे गप्प बसा. बाहेर रस्त्याच्या पलीकडे फुटपाथवरती टेंट दिसतोय ना. अरे तिकडे एक मुलगा बाहेर आला ते बघ. अरे सारखं आपल्याकडे बघतोय काय हो इकडे. अरे गप्प बसायला सगळे. अरे बापरे, आता वॉचमॅन काका कुठून आले? अरे त्यांचे पण पिरियड सुरू झाले. गप्प बसायला. श्री हे तू काय कर आले. आता मी काय सांगतेय ते नीट ऐका. मी आता लाईट्स ऑफ करतेय. कोणालाही आपला संशय यायला नको. आणि आता रात्रभर रडायचं नाही. पसंद आया? तो अब ये जो रंगीला रंगीले है ना, इनको भूख लग गई है, तो इनके खाने के लिए कुछ दे देना. हाँ. भारी होता यार. हो ना, किती मस्त होता. आणि बघ ना किती स्किल्स आहे ना ते भाऊला नाचवण्यामध्ये. आणि गाणं पण किती भारी होतं ना. इथे कोणालाही तुमचं गाणं ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. झालं बोलली चिडकी पण खरंच किती मस्त होता ना खेळ. हो ना, मला तर खूप आवडला बाबा. कुठे शिकले असतील परत ते? हो, आपण विचारायचं का त्यांना? ए मुला, अरे शिक्षक, अरे ए तुझं नाव काय रे? जीसा, मैं लच्छू. आणि हिचं? जीसा मैं छुटकी. तुम्ही इथले दिसत नाही रे. तुम्हाला मराठी नीट नाही का बोलता येत? नहीं येतं की आम्हाला मराठी बोलता थोड़ा थोड़ा. हाँ, वैसे तो हमारा गांव दूर राजस्थान में है. हाँ. आता एक
वर्ष झालं हम इस शहर में आए. अच्छा, म्हणजे तुमची सगळी फॅमिली इकडे शिफ्ट झाली? नाही नाही, आम्ही दोघं चालूय. अरे तुम्ही दोघं? ते पण एवढं लांबून आलात? मग तुमचे आई बाबा? वो हमरे बाबूजी तो नहीं रहे, 2 साल हुए, वो चल बसे. आणि आई? वो है राजस्थान में, लेकिन वो एक लंबी कहानी है. अरे किती प्रश्न विचारताय त्यांना. तुम्हाला हा खेळ आवडलाय की नाही? मग आपण उद्या परत येऊ. चला, मला खूप आवडला. ए, रुको जरा. ए, तुम्ही सगळे त्या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहता ना रे? चौथे माले पे. अरे तुला कसं सगळं माहित? अरे आप रात को दबे पास आ रहे थे ना, हम बस सोने वाले थे, तेव्हा बघितलं होतं आम्ही. हाँ, रात को अचानक से लाइट लगी आणि मग रडण्याचा आवाज आला. क्या हुआ था दीदी? कोण रडत होतं? वो तो एक लंबी कहानी है. लंबी. अरे लच्छू, ती तसलीच आहे रडकी. ए चला रे. ए तू थांब रे. लच्छू चुटकी, आम्हाला खरंच खूप आवडलं बरं का तुमचा खेळ. आम्हाला आहे ना नक्की शिकवा. हाँ. आपको बहुत पसंद आया क्या? जरूर सिखाएंगे. लेकिन हम तो फीस लेंगे जी. अरे पण आमच्याकडे तर आता एवढे पैसे नाहीये. अरे गंमत करतोय तो. अरे आम्हाला तर आनंदच होतो जेव्हा कुणाला ही कला शिकायची असते. हो, तुम्हाला ही कला शिकायची आहे ना? मग तर तुम्ही आमचे दोस्त झालात. आम्ही तुमच्याकडनं पैसे वगैरे काही नाही घेणार, आम्ही नक्की शिकवू तुम्हाला. ए गाईस ऐका ना, आपल्याला टीचरीने नाही का सांगितलंय की आता इंटर स्कूल कॉम्पिटिशन आहे? आता कोणती कॉम्पिटिशन? अगं अरे तुम्हाला आठवलं नाही का? त्यात सांगितलंय ना की स्वतः बनवलेल्या वस्तू घेऊन काहीतरी परफॉर्म करायचंय. स्वतः बनवलेल्या वस्तू घेऊन. बरोबर आठवलं ना? हा, मी तर बोलतो त्यासाठी ही आयडिया बेस्ट आहे. करेक्ट. अरे पण त्यासाठी त्या भावला बनवायला सुद्धा शिकलं पाहिजे ना. त्याचं काय? हे आपण त्यांना आपल्या स्कूलमध्ये न्यायचं का? कशाला? अरे आपण मॅडमला रिक्वेस्ट करू ना की तो लच्छू आणि चुटकीचा प्रोग्राम आपल्या स्कूलमध्ये दाखवू, म्हणजे आपल्या स्कूलमधल्या मुलांना पण बघता येईल. हे विचारू त्यांना. विचार. हे लच्छू, तुम्ही आमच्या स्कूलमध्ये येणार? स्कूल में? हाँ. क्यों? अरे तुम्ही आमच्या स्कूलमध्ये ना हा तुमचा प्रोग्राम दाखवा, सगळ्यांना खूप आवडेल. आणि त्या भावल्या तुम्हाला बनवायला येतात ना? तुम्ही आम्हाला बनवायला शिकवाल? हाँ, हमने आपसे कहा था हम सिखाएंगे. आम्हाला पण. हाँ, सबको सिखाएंगे. ये गुड्डा गुड्डी तो टूट गए थे, लेकिन लच्छू भैया ने फिर से जोड़ दिया है. टूट गए थे? पर कैसे? अरे वो भी एक लंबी कहानी है. जाऊ दे रे, पण खरंच खूप आवडला बरं का. तुम्ही असं करता का? आम्हाला आहे ना हे आत्ताच शिकवा. शिकूया पण उद्या. आता मला खूप भूक लागली, मला काहीच सुचत नाहीये. चला लवकर. चला बकासूर, चला जाऊ. मी बकासूर. बरं बाबा, मी बकासूर. बस मी बकासूर. कशाला आणलं करायला? लच्छू, आम्ही उद्या पण येऊ तुमचा खेळ बघायला, पण उद्या आम्हाला काहीतरी नवीन दाखवा. नवीन मतलब नया. अच्छा. अरे पण आम्ही तर याच गाण्यांवर खेळ करत आलोय. आणि लोक तो पसंतही करतात, टाळ्या पण वाजवतात. पाहिलं, येतं मला मराठी बोलता. हा, पण सारखी सारखी तीच गाणी ऐकून लोकांना कंटाळा येईल ना. तुम्हाला काहीतरी नवीन करायला हवं, काहीतरी बदल हवा. हो बरोबर है तुझं, लेकिन उसमें बहुत टाइम जाएगा और उतना टाइम तो हमारे पास है ही नहीं. हाँ, ये भी सही है. पर चलो ना भैया, मुझे बहुत भूक लगी है. जाऊया. तुम्ही सगळे इकडेच आहात ना रे? हो. आम्ही फक्त 10-15 मिनिटात येतो और उसके बाद आपको सब सिखा देंगे. चल ग. एक गाईज, त्यांनी काहीतरी नवीन करायला हवं ना. हा ना, नाहीतर लोक कंटाळतील आणि लोकांना कंटाळा आला तर त्यांना प्रेक्षक पण नाही मिळणार. हो ना, पण त्यांना पटतच नाहीये ना. बघ ना, आज तरी कुठे प्रेक्षक.
काय झालं कटपुतल्या? ते कटपुतल्या आपण बघू काय ते. मेरे भी पैरों में दर्द होने लगा है। ये लच्छू हमें कितना नचाता है, कितना नचाता है। रोज उसी गाड़ी पे नाच करवाता है। मैं तो थक गया। अरे मैं भी बोर होने लगी हूँ। हर बार वही गाना। अरे चुप! ये गाना सुन के तो मेरे कान पक गए। लेकिन कुछ भी करके हमें तो नाचना ही पड़ेगा। हमारी डोर तो लच्छू और छुटकी के हाथ में है ना। वो जैसा बोलेंगे वैसा हमें करना होगा। कितनी सारी डोर से हम बंधे हुए हैं। मुझे तो आजाद होना है। हम हमारी मन की बात नहीं कर सकते। मुझे तो यहाँ से कहीं दूर भाग जाना है। रंगीले, तुम सही बोल रहे हो, पर आजाद होना इतना आसान नहीं है। अब चुप रहो। लच्छू और छुटकी आते ही होंगे। तब तक किसी ने हमारी बात सुन ली तो चलो चलो। रुको रुको, हमने सब सुन लिया है. हो, आम्ही तुमचं सगळं बोलणं ऐकलं. अरे आता काय असे उभे राहिलात? बोला ना. अरे आमची पण परिस्थिती तुमच्यासारखीच आहे. आम्ही तुम्हाला मदत करू. अरे आता तरी काहीतरी बोला. ए चला रे, आपण यांना आपल्या घरी घेऊन जाऊ. चला चला चला. अरे अरे छोडो हमें, छोडो. अरे सोडा आम्हाला नाही यायचंय तुमच्या बरोबर. अरे पण तुम्ही तर वैतागले होता ना त्याच त्याच गाण्यांवरती नाचून. अरे आम्ही तुम्हाला नवीन गाण्यांवरती नाच शिकू. चला. नया गाना. चलो रंगीली, हम जाते हैं इनके साथ. ये हमें नया गाना सिखाएंगे. नको रंगीले, लच्छू आणि छुटकीला किती वाईट वाटेल. चला चलो चलो. अरे तुम्हाला सोडू आम्ही. त्यांना पण कळायला हवं ना की तुम्हाला काहीतरी बदल हवा आहे. रंगीला हम आ गए हम. रंगीला वाह 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 वाह, बहुत बढ़िया. रंगीला हम आ गए हम. वाह वाह वाह, मजा आली. चला रंगीला रंगीली, उठा आता. अब अगले खेल की तैयारी शुरू करनी होगी. हो रंगीला रंगीली, आता जास्त आराम करून पण चालायचं नाही बरं का. चला उठा. एक तो राजस्थान से यहाँ महाराष्ट्र में आ गए. आणि कळत नाहीये का बरं, आजकाल मला प्रेक्षक पण जरा कमी दिसतंय. इसलिए कुछ तो अच्छा करके दिखाना ही पड़ेगा. पण भैया, हा, रंगीला आणि रंगीली तर कुठेच दिसत नाहीये. अगं असतील का तिकडे? जा बघ, नीट बघ. बघितलंय मी. थांब, मीच बघतो. हा, अगं असणार आहे कुठे, इथंच असतील बघ. मी अख्खं बघितलंय. थांब. पाहिलं? अगं खरंच नाहीये. हो. अगं पण तू तर इथंच ठेवला होतास ना. हो. मग आता कुठे आहे? मला काय माहित. भैया, वो बच्चे थे ना, त्यांनी तर नेलं नसतील ना. ते कशाला अरे नेलं? नहीं भैया, उनका कुछ तो भी था ना. हाँ, कंपटीशन, उसके लिए ले गए होंगे वो. अगं नाही ग, अगं ते कशाला नेणार आहे? अगं त्यांना तर उलट आपल्याकडूनच शिकायचं होतं ना. मग ते नाही नेणार. मला माहिती ना, अगं चांगली मुलं होती ती. अगं कुत्ता बिल्ली हा भाग आ गया होगा. तू नीट बघ. आपल्याशिवाय कोणाला त्याचं काय काम आहे? या सच में कोई चोर ले गया. अब क्या करेंगे हम? जर गुड्डा-गुड्डी नसतील तर आपण खेळ नाही करू शकणार. खेळ नाही केला तर पैसे नाही मिळणार. जर पैसे नाही मिळाले तर हम खाएंगे क्या? आणि खरं सांगू का, जर रंगीला रंगीले नसतील ना तर खाणंच सोड. माझं कशातच मन नाही लागणार. भैया, हम ना ऐसा करेंगे. वो बच्चे थे ना, तुला एकदा अरे सांगितलं. ते नाही म्हणत आहे मी. आपण
हा तू इकडे बघ, जा जा, तू तिकडे बघ, जा जा. असतील कुठेतरी. तुम्हाला सापडलं? नाही तुम्हाला चाचा चाचा, आपने वो मेरे गुड्डा गुड्डी देखी क्या? जब वो ताई ताई ताई, तुम्ही आमचे ते रंगीला रंगीले पाहिलं का? हा दादा दादा दादा, तुम्ही काल खेळायला होता ते माझे रंगीला रंगीले हरवले. चाचा, आमचे गुड्डा गुड्डी पाहिलं का? त्यांचं नाव होतं रंगीला रंगीली. तुम्ही होता ना खेळायला? चाचा चाचा, भैया भैया, उठो भैया. रोमन भैया, रोमन, आपल्या रंगीली रंगीली रंगीला रंगीली आपल्याला असं सोडून जाणार नाहीत भैया. त्यांना पण खूप वाईट वाटत असेल की रे, आपल्याला असं सोडून गेल्याबद्दल. लागलं तर नाही ना लच्छू? रडू नको, सापडतील ते आपल्याला. अरे पण लच्छू, तुम्ही तर त्या कटपुतल्या परत बनवू शकता ना, मग एवढा का रडतोयस? अगो अगो हो, बनवू शकतोच, लेकिन ये गुड्डा गुड्डी हमारे पास हमारे दादा परदादा से, हमारे पुरखों से है. टूट फूट गए थे दोनों. याच हातांनी त्यांना पुन्हा जोडलं, नटवलं सजवलं कलाकारी करून उनमें फिर से जान डाल दी. अरे लच्छू, या भाऊने तुमच्यासाठी एवढं स्पेशल होत्या? हमारी सौतेली माने आम्हाला घरात हुकलून दिलं. गुड्डा गुड्डीला पण बाहेरच फेकून दिलं होतं. हमारा सगळं कोई नाही है, लेकिन रंगीला आणि रंगीली आमच्यासाठी सगळ्याहून पण जास्त आहे. छुटकी, अगं आम्हाला माहित नव्हतं कटपुतल्या तुमच्यासाठी एवढ्या प्रिय असतील की ते नाहीसे झाले तर. त्या फक्त कटपुतल्या नव्हत्या, जैसे माँ बाप अपने बच्चों को संभालते हैं ना, अगदी तसंच आम्ही त्यांना आजपर्यंत जपत आलो, त्यांची काळजी घेत आलो. हो, रंगीला रंगीली आमच्यासाठी आमचं सगळं काही आहे. नाही जगू शकत आम्ही त्यांच्याशिवाय. माहित नाही का रुसले असतील ते आमच्यावर. ते रुसले नव्हते, कंटाळले होते. सारखं बांधून ठेवलं होतं ना तुम्ही. अरे बदल हवा होता त्यांना. पण हे सगळं तुम्हाला कसं काय कळालं? ते बोलत होते एकमेकांशी आणि आम्ही ऐकलं, आणि आमची पण परिस्थिती त्यांच्यासारखीच आहे हे जाणवलं आम्हाला. म्हणून तर आम्ही घरातून पळून आलो ना. म्हणजे तुम्ही सगळे घरातून पळून आलात? हा, लेकिन क्यों? मी सांगते, ऐकायचं आहे ना तुम्हाला तर ऐका. माझ्या आईला मला इंजिनियर करायचंय, साधं सुद्धा नाही काही, IIT इंजिनियर. अरे पण ते का? तर तिच्या मैत्रिणींची पोरं IIT वालेत ना, म्हणून. त्यासाठी 8वी पासूनच अनेक क्लासेस, सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत, कडक टाइम टेबल. मला कविता करायला आवडतात, पण नाही करायच्या का तर म्हणे त्यात वेळ वाया जातो. तिच्या अपेक्षा पूर्ण करता करता दमून जाते मी. परवाच्या टेस्ट मध्ये 2 मार्क कमी मिळाले मला, तर केवढे ओरडले ते मला. आईची इच्छावर सक्ती तर बाबांची माझ्यावर. त्यांना मला काय बनवायचे माहितीये? काय? तेंडुलकर. अरे
आता तुला मिळतंय ना सगळं, मग तू दाखव. तेंडुलकर. अरे मला ऍक्टिंग खूप आवडतं. ते म्हणतात हे नाटक वाटक काही करायचं नाही, नाहीतर आयुष्याचं नाटक होतं म्हणे. आमच्याकडे थोडंसं वेगळं आहे, पण बंधनं ही अशीच. माझे आई बाबा बऱ्यापैकी गातात, तर त्यांची इच्छा अशी की मी पण गावं आणि आपले हे रियालिटी शो असतात ना, सूर नवा रस नवा वगैरे वगैरे, ते जिंकावे. अरे पण त्यासाठी मला सूर हवा ना, मला त्याचा ध्यास हवा ना, ते त्यांना कळतच नाही. आणि तरी करावाच लागतो रोज रियाज. आतापर्यंत कितीतरी गुरूंकडे त्यांनी मला गाणं शिकायला पाठवलंय, आणि घरी आई बाबांची शिकवणी असतेच. आणि कधी नव्हे ते ग्राउंडवरती खेळायला जाऊ म्हणालं तर सरळ नाही म्हणतात. का तर ग्राउंडवर ओरडून ओरडून कसा खराब होतो. अरे काय अर्थ याला. आणि खाण्यापिण्यावरती पण बंधनं. हे खाऊ नको, ते खाऊ नको, आईस्क्रीम खाऊ नको, गार पिऊ नको, वैताग आला मला नुसतं. माझ्या आई बाबांचं तर वेगळंच आहे. त्यांना आहे ना मला सर्व गुण संपन्न बनवायचंय. सगळं आलं पाहिजे, अभ्यासात हुशार पाहिजे, खेळ चांगले आले पाहिजे, कला चांगल्या आल्या पाहिजे, आणि कराटे पण. त्यासाठी सारखी तुलना. तो बघ किती छान गातो, ती बघ किती छान नाचते, तो बघ किती लवकर ब्लॅक बेल्ट झाला, आणि तू. आणि सारखी स्पर्धा. या स्पर्धेत भाग घे, त्या स्पर्धेत भाग घे, याची तयारी कर, त्याची तयारी कर. अरे किती स्पर्धा. माझा जीव झाला ना अर्धा. ह्या सगळ्यामुळे आम्ही आमच्या आई बाबांच्या हातातल्या कठपुतल्या आहोत असं वाटायला लागलं मला. ए पोरी हो तू इंजिनियर, क्लासेसला पळ तू भर भर भर, मिळव तू पहिलाच नंबर, अभ्यास तू कर ग ढीभर. ए पोरा हो तू तेंडुलकर, मार तू सिक्सर वर सिक्सर, तुझा तू वाढव रे स्कोअर, होशील तू नक्कीच ऑलराऊंडर. ए पोरा झळक तू टीव्हीवर, लिटिल चॅम्प नक्की तू होणार, सगळ्या कार्यक्रमात गाणार, पैसा आणि समृद्धी मिळवणार. तू सर्व गुण संपन्न, क्लास त्यासाठी लाव 56, अभ्यास खेळ आणि चित्रकला, कराटे गायन नृत्य कला. तुमच्या भल्यासाठीच आहे, तुम्हाला लागणारच ऐकावे, तुम्हाला मोठे व्हायचे आहे, त्यासाठी पाळावी बंधने. या सगळ्या रुटीनला आम्ही कंटाळलो होतो. म्हणूनच तुम्ही तुमचं घर सोडून, तुमच्या आई वडिलांना सोडून इकडे पळून आलो. हो, फक्त काही दिवसांसाठी. कारण त्यांना पण तर कळायला हवं ना की आम्हाला काहीतरी बदल हवाय. आम्ही पण वैतागलोय. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखं काहीतरी करायचं. हो बरोबर, अगदी बरोबर. पण आता असं वाटतंय की चुकलंय का आपलं. हा, गुट्टागुट्टी नाही हे बघून जसे तुम्ही बेचैन झाला तसेच आमचे पण आई बाबा झाले असतील का. श्री सार्थक जा घेऊन या गुट्टागुट्टीला. हा म्हणजे हो, आम्हीच नेलं होतं त्यांना. भैया मैंने कहा था ना. लेकिन आम्ही इकडेच आहोत आणि आम्ही तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. गुट्टागुट्टी सापडले, रंगीला रंगीली सापडले. खरंच की. अरे कुठे गेला होता तुम्ही. आम्हाला असं सोडून परत जायचं नाही बरं का. नाही जाणार. बच्चो, तुम्ही एवढ्यातच सुट्टीला कंटाळलात. अरे आमच्याकडे बघा, आम्ही तर ह्यांच्या दादा परदादापासून हेच करत आलोय. आम्हाला माहिती होतं
लच्छू आणि छुटकीला खूप वाईट वाटेल. अरे आम्ही मोडून पडलो तेव्हा यांनीच आम्हाला दुरुस्त केलं ना. आमच्या जान टाकली, आम्हाला दोऱ्यांनी बांधलं. पण याच सगळ्या गोष्टींमुळे लोकांना आम्ही इतके आवडतो ना. आणि हे सगळं त्यांनी केलं ते त्यांच्या बाबूजींची इच्छा पूर्ण करायला, त्यांच्या घरातली कलेची परंपरा चालू ठेवायला. मला पण खूप वाईट वाटतंय. मी नाही समजू शकलो लच्छू आणि छुटकीला. ते तर आमचे निर्माता आहेत. लच्छू तर आमच्या वडिलांसारखा आहे. अरे पण तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं की तुम्हाला काहीतरी बदल हवा होता? तुम्हाला वाईट वाटेल म्हणून आम्ही तसं नाही बोललो. कधी कधी वाटतं तुमचं बंधन नको आम्हाला, स्वतंत्र व्हायला हवं. तेव्हा रंगिनी मला समजावते. बच्चो, आई बाबा जे करतात ना ते तुमच्या भलाईसाठीच करतात. त्यांना असं वाटतं की तुम्ही पुढे जावे, तुमची प्रगती व्हावी, तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हावं. ह्याच्यामध्ये त्यांचा काहीच स्वार्थ नसतो. तुम्ही तुमच्या आई वडिलांना समजून घ्या आणि समजावून पण सांगा की आम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करूच, पण तुम्ही आम्हाला आमची आवड जपायला मदत करा. मला माहिती आहे ना, तुम्ही इकडे लच्छू सोबत असताना तुमचे आई बाबा बेचैन झाले असतील, शोधत असतील सगळीकडे, जेवले सुद्धा नसतील आणि काल रात्री झोपले सुद्धा नसतील. हो बरोबर आहे. पण तुम्ही हे तुमचं म्हणणं तुमच्या आई वडिलांना समजावून सांगायचा प्रयत्न केलाय का रे? नाही ना, नाही. त्यांना आहे ना कधी वेळच नसतो. ते दिवसभर बिझी असतात आणि आम्ही पण. आणि मला माहिती आहे की मी त्यांना कितीही समजायचा प्रयत्न केला तरी त्यांना पटणारच नाही ते. अरे मी तर एकदा सांगून बघण्याचा प्रयत्न पण केलेला, पण मला की असंच की मला नाही आवडत गाणं, मला नाही गायक व्हायचंय, पण त्यांना कळतच नाही ते. अरे माझे बाबा तर आजकाल मला सचिन या नावाने बोलवायला लागले. त्यांच्या डोक्यातून ते निघणं शक्यच नाहीये. अरे हो, पण अजून एकदा सांगून पहा, कदाचित यावेळी ऐकतील ते तुमचं. आणि तुमच्याकडे तुमची एवढी काळजी घेणारे, तुम्हाला जपणारे आई वडील आहेत. नहीं तो माँ बाप ना होने का दुख सिर्फ हम ही जानते हैं. हो, चुकलंय यार आपलं. अगदी 100% चुकलंय आपलं. मग चूक सुधारायची. हो, आता सुधारायची. आपण घरी जायचं आणि लच्छू आणि छुटकीला पण समजून घ्यायचं. अरे आम्ही ज्या एरियात राहतो ना तिथं ना तुम्ही हा खेळ दाखवायला सुरू करा. तुम्हाला ना खूप प्रेक्षक मिळतील. म्हणजे आता हा पण बदल हवाच. आणि चूक सुधारायची. आई बाबांना सांगायचं की बंधन नको, बदल हवा, स्वातंत्र्य हवं आणि त्यासाठी कर्तव्य पण करायला हवं. किमाया दीदी, आप तो बहुत अच्छा बोलते हो. अरे ऐसे कुछ हमें गाने में लिख के दो ना. तू म्हणलीस तसं मराठी गाणं. हो, मी काही गाणी लिहिली आहेत आणि सध्या हे आपल्या इंटर स्कूल कॉम्पिटिशन साठी लिहिलेलं गाणं. हे कोणतं गाणं आहे ग? त्यांच्याकडे दिलंय मी. ते आपल्याला नक्की शिकवतील. आणि हो, आता याच्यावरतीच खेळ करायचा. हाँ, लेकिन दीदी ये गाना तो मराठी में है, थोड़ा समझा दो ना. सांगते सांगते. भैया अब सब तैयारी हो गई है. ठीक है. चलो तैयार. करें शुरू. विसरलोच.